हाय हॅलो नमस्कार, तर स्वागत आहे सर्वांचं आजच्या न्यू व्हिडिओमध्ये. सो येस, मी आज असं ठरवलं आहे की मी माझ्याबद्दल काही गोष्टी ना तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऑफकोर्स आता तुम्ही माझी फॅमिली बनलेला आहात, तर तुम्हाला देखील माझ्याबद्दल थोडंफार माहिती असायला हवं. ऑफकोर्स जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना तर मला देखील ना इन्स्पायरेशन मिळेल, मोटिवेशन मिळेल अजून व्हिडिओज बनवण्याचा, आणि तुम्हाला देखील ना खूप छान छान व्हिडिओज कॉन्टेंट पाहायला मिळेल. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि अजून देखील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता खरं सांगायचं झालं तर ना मी अशी लॉंग व्हिडिओज ना खूप कमी प्रमाणात म्हणजे मी एखादाच व्हिडिओ ना माझ्या चॅनलवरती शेअर केला आहे. मी शॉर्ट्स भरपूर शेअर केले, पण ना मी असे लॉंग व्हिडिओज नाही शेअर केलेले. म्हणजे ते थोडंसं असतं ना की मला शॉर्ट्सच जमते, हे नाही जमते. पण मी आता असं ठरवलं आहे की मी हे देखील करणार आहे. सो तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो चला मी आता स्टार्ट करते माझ्याबद्दल सांगायला. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूवर असाल किंवा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला माहितीच आहे की माझं नाव तन्वी आहे आणि मी भरपूर दिवस झाले शॉर्ट्स व्हिडिओ टाकते आहे. जर तुम्ही सो आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हटलं तर मी मॅरिड आहे हे तुम्हाला माहितीच आहे, पण त्याचबरोबर ना मी एक स्टुडंट देखील आहे. म्हणजे मी माझं अजून कॉलेज कंटिन्यू करते आहे. असं नाही आहे की मी मॅरिड आहे म्हणजे माझं कॉलेज कंप्लीट झालं आहे किंवा माझी एज खूप जास्त आहे. माझी एज देखील खूप जास्त नाही आहे आणि मी कॉलेज माझं कंटिन्यू करते आहे. आता कॉलेजच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी आधी फार्मसी करत होते आणि आता त्याच्यानंतर म्हणजे माझं लग्न झालं आहे त्याच्यानंतर ना मी आता कम्प्युटर सायन्स करते आहे. सो येस, मी मॅरिड आहे, त्याच्याचबरोबर मी एक स्टुडंट देखील आहे. आणि एक इंटरेस्टच्या कॉलेजबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे माझे 2 कॉलेज झालेले आहेत, एक फार्मसी आणि आता मी कंटिन्यू करते ते कम्प्युटर सायन्स. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी फार्मसी करत होते आणि मी आता कम्प्युटर सायन्स का करते. तर ह्याच्यामागे ना खूप रिझन्स आहेत, काही कारणं आहेत जी मी सांगेन तुम्हाला पुढे जाऊन. आता नाही मी सांगणार, पण एखाद्या व्हिडिओमध्ये मी ते नक्की सर्व शेअर करेन. तर त्याच्यानंतर प्रश्न येतो की मी हे ब्लॉगिंग का करते आहे. तर ब्लॉगिंग का करते ह्याच्यामध्ये खूप मोठं असं रिझन नाही आहे. जस्ट मला आवडते, हे सर्व केल्यानंतर ना मला बरं वाटते किंवा मला असं वाटते की मला हे जमते, मला ह्याच्यातून आनंद मिळतो आहे. सो मग त्यासाठीच ना मी हे ब्लॉगिंग करते आहे. मला असं नाही आहे की लोक काय विचार करतील किंवा माझ्याबद्दल कोण काय विचार करेल, काही करते किंवा असं. जे केल्यानंतर मला आनंद मिळतो आहे ना ते सर्व गोष्टी मी करते. सो येस, ब्लॉगिंग एक त्याच्यातलीच गोष्ट आहे. मला असं वाटतं आहे की मी कॉलेज करत करत हे करू शकते. सो त्यासाठीच मी ब्लॉगिंग करते. सो राहिला प्रश्न की आता सपोर्टचा. कोर्स आता येतो प्रश्न सपोर्टचा. सो हे सर्व करायला मला माझ्या नवऱ्याचा फुल सपोर्ट आहे. सो त्यासाठीच मी हे सर्व करू शकते आहे आणि त्यांच्याबरोबरच मला माझ्या बाकी घरच्यांचा देखील सपोर्ट आहे. सो असं नाही आहे की मला कोणीतरी अडवते की हे करू नको किंवा तू हे का करते, असं मला टोकणारं कोणीच नाही आहे. सर्व लोक मला सपोर्ट करणारे आहेत. सो मला इतका सपोर्ट असेल तर मी का मागे राहू ना, म्हणूनच ना मी ब्लॉगिंग चालू केलं. आता येतो प्रश्न तो तुमच्या सपोर्टचा. सो तुम्ही देखील सपोर्ट करा. तर त्याच्यासाठी ना तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला हवं. तर व्हिडिओ फक्त बघू नका, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. सो मला असं वाटतं की माझ्याबद्दल इतकी माहिती सफिशियंट आहे. दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. सो एवढी माहिती माझ्याबद्दल आत्तासाठी तर सफिशियंट आहे. पुढे जाऊन तर ऑफकोर्स तुम्हाला समजणारच आहेत भरपूर काही गोष्टी. सो येस, इथेपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग गाईज अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय.